आषाढी एकादशी जवळ आली आहे. तुम्हाला पण विठ्ठलासाठी छान हार करायचा आहे, पण गुंफून करायला कठीण जातं. चला तर आज मग मी तुम्हाला ओवून करायचा असा तुळशीचा हार दाखवते. त्यासाठी मी अशा प्रकारच्या देठ असलेल्या तुळशी घेतल्या आहेत आणि छोट्या देठ ठेवून आता त्याचे पानं आणि छोटे छोटे असे त्याचे हे काढून घेते आहे. थोडी पानं आणि हलका देठ ठेवायचा आहे आपल्याला. आणि मधला जो मोठा पार्ट राहतो तो आपण हाराच्या मध्ये घालायला वापरणार आहे, त्यामुळे मी तसाच तो थोडा बाजूला काढून ठेवला. मोठे मोठे हे थोडे बाजूला काढून ठेवलेत. मस्तपैकी छान सगळे असे छोटे छोटे हे तयार झालेले आहेत. आणि आता मी दोऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आणि एक सुलट आणि एक उलट दोन्ही बाजूनी तुळशीची पानं येतील अशा प्रकारे ठेवून त्याला गाठ मारून घ्यायची आहे. अशाच प्रकारे सगळे पीसेस तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला हार जेवढा पाहिजे त्याप्रमाणे. हे बघा, इथे परत एकदा दाखवते मी. एक सुलटा आणि एक उलटा ठेवला आणि त्याला आपली साधी गाठ मारून घेतली. अशा प्रकारेच आपल्याला जेवढे हवे तेवढे पीसेस बांधून घ्यायचे आहेत. मी मृण्मयी रचनात्मकमध्ये तुमच्यासाठी असेच कलात्मक व्हिडिओ घेऊन येत असते. व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा मधला पार्ट मी बांधून घेतला मोठा आणि सगळ्यांचे एक्स्ट्रा जे धागे बाहेर आहेत ते काढून घेतले. आता मी हा 6 ते 8 इंचाचा हार केला आहे. त्यासाठी मला दोन्ही साईडला 10-10 असे आपण हे केलेले पीसेस लागतील. त्यात थोडंसं मी 2 फुलं पण घातली. आणि आता आपण जो दोरा बांधलेला आहे त्याच्या बरोबर मधून सुई घालायची आहे. ओके. आणि प्रत्येक पीस हा ओवून घ्यायचा आहे. एक्झॅक्टली मध्येपर्यंत घाला. मध्ये घाला म्हणजे मग त्या ह्याची गाठ बसेल आणि हलणार नाही. हा 8 इंचाचा हार करायला मला दोन्ही बाजूला मी 2-2 फुलं आणि 10-10 तुळशीचे आपण बांधलेले पीस असं लागलेलं आहे. एक बाजू झाली. आता दुसरी बाजू करून घेऊ. बघा, मध्ये मी तो मोठा भाग घातलेला आहे आणि दुसऱ्या बाजूनी पण मी सगळे पीसेस घालून घेतले. अशा प्रकारे तुम्ही छोट्या तुळशी घेतला तर अगदी छोटा छान नाजूकही हार होऊ शकतो आणि मीडियमही हार होऊ शकतो. झाला तयार. सोप्पं आहे की नाही? भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.